नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच पाहूया. काँग्रेसचा नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चित्रपटामध्ये केलेल्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये नाराजी पाहायला मिळतेय. तर ऊर्जा मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना वीज बिलाच्या मुद्द्यावरून पत्र लिहिलेलं आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काहीही माहिती दिली जात नसल्याची खंत मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलेली आहे. माहिती नसल्यामुळे भूमिका मांडता येत नसल्याचं त्यांनी सांगितलंय. काँग्रेसमध्ये सध्या नाराजीचा सूर दिसतोय. 3 वेगवेगळ्या मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते नाराज असल्याचं समजतंय. ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या मुद्द्यावर विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचं दिसतंय. सोबतच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना वीज बिलांच्या संदर्भात एक पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये देखील नितीन राऊत यांनी नाराजी व्यक्त केल्याचं समोर येतंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी एका चित्रपटातल्या केलेल्या भूमिकेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नाराज असल्याचं दिसतंय. या सिनेमाला काँग्रेस विरोध करणारच नाना पटोले यांनी ही भूमिका जाहीर केलेली आहे. अशा या वेगवेगळ्या मुद्द्यांवरून काँग्रेसचे नेते नाराज असल्याचं समजतंय. याच अनुषंगाने आपण अधिक माहिती जाणून घेऊया. विनोद राठोड आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनोद, काँग्रेसचे नेते वेगवेगळ्या मुद्द्यांवरून नाराज असल्याची माहिती सध्या मिळतेय. काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर दिसतोय. विनोद, काय सांगता येईल त्याबद्दल? नक्की व्हाय आय किल गांधी या चित्रपटाच्या नंतर मात्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादीमध्ये मोठा तणाव पाहायला मिळत आहे. याचा प्रभाव सरकारवर पडू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. कारण काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अशी नाराजी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली. त्यानंतर मात्र काँग्रेसच्या श्रेष्ठी आणि महाराष्ट्रातील काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले हे नाराज झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्याप्रमाणे अमोल कोल्हे यांना त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला त्यानंतर मात्र ही नाराजी अधिकच तीव्र पाहायला मिळाली. एकंदरीत या नाराजीमध्ये त्याचा प्रभाव सरकारवर पडू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. कारण नाना पटोले यांनी काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांची 2 दिवसाआधी भेट घेतली होती आणि या भेटीदरम्यान संपूर्णपणे महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे त्याचा आढावा दिला आणि त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी साकारलेली नथुराम गोडसेची भूमिका याबद्दल माहिती दिली आणि हा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाला डिवचण्याचा तर नाही अशी एकंदरीत चर्चा ही मोठ्या प्रमाणात केली जात आहे आणि या अनुषंगाने आपण सरकारमधून बाहेर पडू ही शक्यता नाकारता येत नाही. आणि या अनुषंगाने काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आदेश जर दिला तर सरकारमधून बाहेर पडण्यास काही हरकत नसल्याचंही काँग्रेसच्या गोट्यात बोललं जात आहे. आणि तशी आदेश जर काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिला तर सरकार मध्ये या महाविकास आघाडीला सरकारला जो आहे तो मोठा धोका निर्माण होऊ शकतो ही शक्यता. विनोद, ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि दुसरीकडे मंत्री विजय वडेट्टीवार हे काँग्रेसचे 2 ज्येष्ठ नेते देखील नाराज असल्याचं समजतंय. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून वडेट्टीवारांची नाराजी दिसतेय तर दुसरीकडे वीज बिलाच्या मुद्द्यावरून नितीन राऊत देखील नाराज असल्याचं समजतंय. विनोद, या दोन्ही नेत्यांच्या नाराजीबद्दल देखील काय सांगाल? नक्की ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची जी नाराजी आहे ती संबंधित खात्यातील वीज बिलाबाबत कुठल्याही प्रकारचं वीज बिल भरण्यात जात नाही आणि बोलल्याही जात नाही. समन्वयाचा अभाव या ठिकाणी महाविकास आघाडी सरकारमध्ये दिसत आहे असं बोललं जातं. आणि दुसरीकडे ओबीसी आरक्षणाची जी भूमिका सरकारने मांडली आहे त्याबाबत नियुक्त केलेल्या वकिलांची माहिती सरकार संबंधित मंत्र्यांना देत नाही याचीही नाराजी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळतं. विजय वडेट्टीवारने ही नाराजी व्यक्त केली आहे आणि दुसरीकडे नितीन राऊत यांनीही या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीमधून मार्ग काढण्याचा प्रयत्न सरकारचा असेल असा दावा जरी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. परंतु एकंदरीत विचारधारेच्या विरोधात आणि विचारधारेच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन जर नाराजी दूर करण्याचा जर प्रयत्न केला तर ती होऊ शकते. परंतु विचारधारेच्या उलट न जाता विचारधारेवर कायम राहून जर नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष ज्या नथुराम गोडसेच्या चित्रपटावरून जी नाराजी आहे ती दूर होऊ शकत नाही आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्ष काही मोठा निर्णय घेऊ शकते ही शक्यता पण नाकारता येत नाही. बिलकुल विनोद, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.
व्हाय आय किल्ड गांधी या सिनेमाला विरोध कायम राहणार असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे. त्या अनुषंगानं त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र देखील लिहिलेलं आहे. हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ नये अशी मागणी पत्राद्वारे नाना पटोले यांनी केल्याचं समजतंय. आपला विरोध हा खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंना नाही तर चित्रपटाला आहे अशी भूमिका देखील नाना पटोले यांनी स्पष्ट केलेली आहे. पण काँग्रेसचा या चित्रपटाला विरोध कायम असेल. नाना पटोले यांनी ही भूमिका मांडलेली आहे आणि या संदर्भात एक पत्र मुख्यमंत्र्यांना नाना पटोले यांनी पाठवलेलं आहे. या पत्रात हा सिनेमा महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ नये अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केलेली आहे. प्लॅटफॉर्मवर त्यालाही बॅन आणावं ही मागणी आम्ही या पत्राच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे. आणि देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनाही सुद्धा आम्ही आज पत्र लिहिलेलं आहे. त्यांनाही आम्ही हे पाठवलेलं आहे. बघा, कलाकारांनी कला केली असेल पण आखरी ती विचारधारा जी आहे त्या विचारधारेवर हा इश्यू आहे. आम्ही त्या कलाकारांच्या बद्दलचा आमचा आक्षेप नाही, हे आम्ही सुरुवातीपासून सांगितलं. महात्मा गांधी हे भारताचे हिरो होते, त्याला कोणी नाकारू शकत नाही. नितीन राऊतच नाही तर विजय वडेट्टीवार सुद्धा नाराज असल्याचं समजतं आहे. ओबीसी आरक्षणाबाबत वकील कुणी नेमला किंवा इतर गोष्टी किमान कळवल्या जाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात जेव्हा भूमिका मांडायची असते तेव्हा अनेकदा माहिती नसते असंही वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे. नगरपंचायती किंवा ग्रामपंचायती आहेत, यामध्ये ग्रामविकास विभाग आणि युरी आणि त्यांच्या स्तरावर त्यांनी ते संपूर्ण बघायचं असतं. यासाठी छगन भुजबळ साहेबांना काही माहिती करताना त्याच्या ठिकाणी प्रमुख केलं गेलं होतं. पण माध्यमं मला ज्यावेळेस विचारतात त्यावेळेस माझ्याकडे कुठली माहिती नसते. म्हणून मी एवढंच म्हणालो की मी ओबीसी खात्याचा मंत्री असल्यामुळे ही माहिती आम्हाला पण असू देत. कोण लायर नेमतो, कोण वकील नेमतो आणि काय चर्चा होते तर आम्हाला सुद्धा माध्यमाला सांगता येईल. खरं तर आरक्षण किंवा रिझर्वेशन हा माझा विभाग बघत नाही. शिवसेनेची लाट पुन्हा आणू असं सांगत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवलाय. भाजपचं हिंदुत्व हे बेगडी असल्याचा प्रहार त्यांनी ठाकरे शैलीत केला. इतकंच नाही तर दिल्ली काबीज करण्याचं शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश सुद्धा त्यांनी शिवसैनिकांना दिलेले आहेत. मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात ही 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भाजपवर चौफेर हल्ला चढवलाय. ठाकरे शैलीत त्यांनी टीका करणाऱ्या विरोधकांवर टीकेचे बाण सोडलेत. आम्ही हिंदुत्व नाही तर भाजपाला सोडल्याची जहरी टीका त्यांनी केली. एवढंच नाही तर भाजपचं हिंदुत्व जगाला दिसत असल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आम्ही काय करतो, अनेकदा आपल्यावरती टीका होते की तुम्ही हिंदुत्व सोडलं. आम्ही हिंदुत्व नाही सोडलं. मी पुन्हा एकदा सांगतो, जे मी अयोध्येत हा प्रश्न मला विचारला होता आणि मी बोललो होतो की आम्ही हिंदुत्वापासून कदापि दूर जाऊ शकत नाही, शकणार नाही. हिंदुत्व आम्ही कधी सोडू शकत नाही, सोडणार नाही. आम्ही भाजपला सोडलं, हिंदुत्व सुटलेलं नाही. भाजप म्हणजे हिंदुत्व नाही, त्रिवार नाही, कदापि नाही. कारण त्यांचं हिंदुत्व हे दिसते. माझी तब्येत बरी नाहीये त्यामुळे विरोधक काळजी करत असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय. पुढील काळात विरोधकांना भगव्याचं तेज दाखवणार असल्याचा सज्जड इशाराही त्यांनी दिलाय. आपली 25 वर्ष युतीत सडली या विधानाचा त्यांनी पुनरुच्चार केला. ते आज संजय आपण जे बोललात की जे विरोधक माझ्या तब्येतीची काळजी घेत आहेत त्या काळजीवाहू विरोधकांना ते तेज मी भगव्याचं दाखवणार आहे. जसं काळजीवाहू सरकार असतं तसं हे काळजीवाहू विरोधक आहेत आणि स्वतःच्या काळजीने त्यांचा अंत होणार आहे. त्याच्यामुळे त्यांची चिंता करण्याची गरज नाही. हे काळजीवाहू विरोधक हे कोणी एकेकाळी आपले मित्र होते, हे नाही म्हटलं तरी आपले दुःख आहे. याचं कारण आपण त्यांना पोचलंच. आणि मी मागे एकदा बोललो होतो, मला वाटतं आपल्या गोरेगावच्या शिबिरात की 25 वर्ष आपली युतीमध्ये सडली. तीच भूमिका आणि तेच माझं मत आजही कायम आहे. मी त्या मतावर ठाम आहे.
अमित शहांनी एकट्यानं लढण्याचं आव्हान दिलं होतं. त्यांचं आव्हान स्वीकारल्याचं ठाकरे म्हणाले. सत्तेचा दुरुपयोग न करता पक्ष म्हणून लढा, आम्ही तयार असल्याचं प्रत्युत्तर ठाकरेंनी शहांना दिलंय. मध्यंतरी त्यांचे अमित शहा पुण्यात येऊन गेले आणि आपल्याची टीका करून गेले. आपल्याला सांगितलं हिंमत असेल तर एकट्याने लढा. ठीक आहे, मी दसऱ्याच्या मेळाव्यात तेही आव्हान स्वीकारलेलं आहे. एकट्याने लढायची आमची तयारी आहे. शिवसैनिक आहोत, मर्द आहोत, आम्ही शंड नाहीत. आम्ही एकट्याने लढू, वीरासारखे लढू. पण ही लढाई करताना तुमचे अधिकार जे आहेत तुम्ही ते वापरायचे नाहीत. आम्ही आमचे अधिकार सत्ताधारी म्हणून वापरणार नाही. हिंमत असेल तर कार्यकर्ते पक्ष म्हणून राजकारणात जसे भिडतात तशी भिडा. मग बघून घेऊ आम्ही कोण सरस आणि कोण काय आहोत. सत्तेसाठी आमची युती नसते, आमचं हिंदुत्व ही बेगडी नाही, असा अप्रत्यक्ष टोला उद्धव ठाकरेंनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला लगावला. इतर राज्यात भाजपनं कुणासोबत युती करून सत्ता मिळवली याची आठवणही त्यांनी करून दिली. तिकडे हिंदुत्ववाद्यांची युती, सत्ता पाहिजे म्हणून तिकडे मेहबूबा मुफ्तीची युती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारची युती, सत्ता पाहिजे म्हणून ज्या वेळेला मोदी हटाव या एका वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूची युती. हे आपलं हिंदुत्व नाही. अगदी आता जरी म्हटलं तरी आम्ही जेव्हा म्हणतो की समान नागरी कायदा पाहिजे, म्हणजे काय, एक देश, ते काय म्हणायचे ना, एक निशाण, एक विधान, एक हे एक ते. तर कुठे आता हिंदुत्व म्हणून काही राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी, पण मतं पाहिजेत म्हणून तिकडे त्या गोवंश हत्या बंदीचं नामोनिशाण नाही. हे हिंदुत्व असू शकत नाही. भगव्याचा रंग पुसट होत चाललाय. सोयीप्रमाणे बदलणारे आमचे हिंदुत्व नाही. सत्ता मिळत नाही म्हणून केंद्रीय एजन्सीचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप ठाकरेंनी केला. खरे मर्द आणि हिंदू असाल तर काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत एक धोरण ठेवण्याचं आव्हान ठाकरेंनी केलं. आमच्याकडेही तलवार आहे, पण आम्ही योग्य वेळी वापर करू असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला. गणेश रुपालेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातल्या शिवसैनिकांशी रविवारी संवाद साधला. दरम्यान त्यांच्या या टीकेला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस बोलत होते. सोयीचा इतिहास आणि निवडक विसरणं या दोन गोष्टी प्रामुख्यानं उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये पाहायला मिळाल्या. 25 वर्ष आम्ही युतीत सडलो असं ते म्हणाले, पण 2012 पर्यंत या युतीचे नेते हे स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का? भाजपासोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी सडत ठेवलं का, असा विचार आमच्या मनात येतोय, असं फडणवीस यावेळी म्हणाले. म्हणून इकडे हिंदुत्ववाद्यांची युती, सत्ता पाहिजे म्हणून तिकडे मेहबूबा मुफ्तीची युती, सत्ता पाहिजे म्हणून संघमुक्त भारत म्हणणाऱ्या नितीश कुमारची युती, सत्ता पाहिजे म्हणून ज्या वेळेला मोदी हटाव या एका वाक्याला साथ देणाऱ्या चंद्रबाबूची युती. हे आपलं हिंदुत्व नाही. अगदी आता जरी म्हटलं तरी आम्ही जेव्हा म्हणतो की समान नागरी कायदा पाहिजे, म्हणजे काय, एक देश, ते काय म्हणायचे ना, एक निशाण, एक विधान, एक हे एक ते. तर कुठे आता हिंदुत्व म्हणून काही राज्यांमध्ये गोवंश हत्या बंदी, पण मतं पाहिजेत म्हणून तिकडे त्या गोवंश हत्या बंदीचं नामोनिशाण नाही. हे हिंदुत्व असू शकत नाही. की राम जन्मभूमी, बाबरी मशीद विषय सोडून द्या. ते मोदींनी करून दाखवलं. राम मंदिर मोदीजींच्या नेतृत्वात तयार होत आहे, पण तुम्ही साधा कल्याणचा दुर्गाडीचा प्रश्न नाही सोडवू शकले, श्रीमलंगडाचा प्रश्न नाही सोडवू शकले. कशा राम जन्मभूमीच्या गप्पा मारता? भाषणाच्या पलीकडे तुमचं हिंदुत्व काय? शेवटी लाटा मागून लाटा कोरोनाच्या येऊ शकतात आणि ते येत आहेत. तर आपली शिवसेनेची लाट सुद्धा आपल्याला आपण का आणू शकत नाही? जर एक व्हायरस त्याच्या लाटा एका मागून एक आणत असेल तर आपल्याकडे एक प्रचंड तेजस्वी वारसा आहे आणि तो भगव्याचा वारसा, तो घेऊन संजय, आता आपण बोललात की दिल्लीमध्ये शिवसेना प्रमुखांचा पुतळा, तो तर आहेच, करायचंच, पण त्याच बरोबरीने दिल्ली काबीज करण्याचं स्वप्न जे शिवसेना प्रमुखांनी आपल्याला दाखवलं ते आपण पूर्ण करणार आहोत की नाही? ते जर आपण करणार असू तर आणि तर आपल्या या सगळ्याला अर्थ आहे.
नाहीतर हे सगळं निरर्थ होते. 2002 साली 39 उमेदवार लढवले आणि पूर्ण 39 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यामुळे ही जी शिवसेनेची लाट वगैरे जी होती आणि आम्ही भाजपला साथ नाही, तुम्ही लढवल्या पण लोकांनी तुम्हाला नाकारलं. 1993 साली देखील नाकारलं. कारण लोकांना हे माहिती होतं की राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये सक्रियतेने कोणी असेल तर ते कारसेवक होते आणि संघ विचाराचे लोक होते, विचार परिवारातले लोक होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुमचा पक्ष जन्माला येण्याआधी मुंबईत आमचा नगरसेवक होता, आमदार होते. 1984 मध्ये लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली होती, शिवसेनेच्या नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे वाघ भाजपच्या जन्माआधी निवडून आले, भाजपच्या जन्मतारखेचा दाखला आणावा, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी मुंबईमध्ये आमचा नगरसेवक होता, आमचे आमदार होते आणि 1984 साली लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली, शिवसेनेच्या नाही. भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक ही शिवसेनेने लढवली. मनोहरपंत जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढले होते. भारतीय जनता पक्षाच्या जन्मतारखेचा दाखला जर त्याने आणला तर उत्तर देणं सोपं होईल किंवा लोकांना कळेल की भारतीय जनता पक्ष कधी जन्माला आला आणि शिवसेनेचा जन्म कधी झाला. मी त्यांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचा जन्म हा 1980च्या दशकात झाला, जनता पक्षाचं पतन झाल्यावर, आणि शिवसेनेचा जन्म हा 1969 सालाचा. आणि शिवसेनेचा पहिला महापौर या मुंबई शहरामध्ये डॉक्टर हेमचंद्र गुप्ते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना संबोधित करताना केलेल्या भाषणावरून शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपलेली आहे. आम्ही युतीचा धर्म पाळला आणि याला इतिहासही साक्ष आहे. सोबतच काल उद्धव ठाकरेंनी जी खंत व्यक्त केली ती योग्य आहे, असंही यावेळी संजय राऊत म्हणाले. तर हिंदुत्व सोडलं का हे काँग्रेसला सांगा, आम्हाला नको, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिलंय. कल उद्धव ठाकरे जी ने यही कहा, जब सत्ता चाहिए तो सब ये हिंदू है, वो हिंदू है, वो हिंदू है, तो हिंदू पाकिस्तान होता है, हिंदू मुसलमान होता है. सत्ता के लिए सब कुछ होता है, लेकिन जब काम हो जाता है तो उसको फेंक दिया जाता है. जब उनकी आवश्यकता खत्म हो जाती है राजनीति में तो उनको दूर किया जाता है. ये उनकी नीति है, ये उनका धर्म है. शिवसेना संत्रस्त आहे, वारंवार हिंदुत्वाचे विषय काढतायत. हिंदुत्व तुम्ही सोडलं आहे की नाही हे काँग्रेसला सांगा, आम्हाला काही सांगण्याची आवश्यकता नाही. हिंदुत्व हे तुम्ही सोडलं आहे की नाही हे ज्या अल्पसंख्याकांचा अनुनय करण्याचा तुमचा प्रयत्न चाललेला आहे त्यांना सांगा, फणकावून सांगा, छाती ठोकपणे सांगा, हे मत नाही मिळेल चालेल, आमचं हिंदुत्व अगदी खणखणीत आहे, हे त्या अल्पसंख्याकांना सांगा ना, आम्हाला कशात सांगा. बाबरी के बाद अगर शिवसेना उत्तर हिंदुस्तान में एक लहर हमारी थी, बाला साहब ठाकरे जी की, शिवसेना की, उस वक्त अगर हम उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा और पंजाब तक, कश्मीर, जम्मू तक अगर चुनाव लड़ते तो जैसे कल उद्धव जी ने कहा कि देश में हमारा प्रधानमंत्री होता, लेकिन हमने ये सब कुछ बीजेपी के लिए छोड़ दिया कि ठीक है आप देश में बढ़ जाइए,
हम महाराष्ट्र में काम करेंगे। ये हमारी एक बड़प्पन थी बाला साहब ठाकरे की, एक बड़ा मन था बाला साहब ठाकरे जी का। वो रियल हिंदू हृदय सम्राट थे, क्योंकि अगर एक हिंदू पार्टी देश में बढ़ना चाहती है तो हम उसमें कोई अड़चनें नहीं पैदा करेंगे। आप और हम एक विचारधारा के लोग, चाहे आप बढ़े चाहे हम बढ़े, लेकिन विचार बढ़ता है। ये बाला साहब ठाकरे की सोच हमेशा रही। तेव्हा का सोडली? उधार झाले का? नाही आता नको, तर आता तयारी नाही, नंतर करायची होती का दिल्ली? काशीचे जावे नित्य बदावे. त्यामुळे त्याने असं म्हणायला काय अडचण आहे ना. आपल्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की धारावीच्या झोपडपट्टीतला एखादा म्हणू शकतो की मला पंतप्रधान व्हायचं, अडचण काहीच नाही, आणि त्यालाही आपल्याला शुभेच्छा द्यायला पाहिजे. हे तर उद्धवजी आहेत, हे तर पवार साहेब आहेत, त्यामुळे त्यांनी पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहिली आणि उद्या संजय राऊतांनी पण पाहिली. सगळ्यांना शुभेच्छा. अंगावरती वर्दी असेल पोलिसाच्या, बरं का, तर तो कोणाच्या अंगावर जातो, बेकायदेशीरपणे कामं करतो. अनेकदा असं आपण सिनेमात ही डायलॉग बघितलं असलं, वरती निकाल कर मेरे गली में आ, बरं का. तशी ही ED, CBI, इन्कम टॅक्स हे जे काय आहे, ही त्यांची चिलखत आहे. ही चिलखतं घालून ते राजकीय शत्रूंशी लढत असतात. हिंमत असेल तरी चिलखतं काढून मैदानात या. नाही मातीत गाडलं, नाही लोळलं तर शिवसेना आपलं नाव सांगणार नाही. तुम्ही करा काही आणि ED आणि CBI बाजूला ठेवा. अरे वा वा वा. म्हणजे अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये असं म्हणायचं का की त्यांनी काही केलं नाही म्हणून ते जेलमध्ये आहेत? संजय राऊतांच्या बाबतीत असं म्हणायचं का काही त्यांनी केलं नाही तरीसुद्धा तुम्ही त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, आणि बाकी तुमचे सुपात आहेत ते जातात जायची वाट बघताय, तर त्याच्यामध्ये कर नाही त्याला डर कशाला? त्यामुळे CBI कोणाला लागते तर जे काही करतात. तर तुमचं असं म्हणणं आहे की कुछ भी करो लेकिन CBI मत लगाओ. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण पाहणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाविषयी सह्याद्री अतिथीगृहात एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. सुप्रीम कोर्टातली पुढची सुनावणी 8 फेब्रुवारीला होणार आहे. त्याचबरोबर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये आढावा घेतला गेला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित होते. ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, अनिल परब, विजय वडेट्टीवार हे इतर महत्त्वाचे नेते आणि मंत्री देखील बैठकीसाठी उपस्थित होते. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने ही अतिशय महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये पार पडली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत खरं तर ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. इतरही काही महत्त्वाचे नेते मंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते. याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. उदय, ही अतिशय महत्त्वाची बैठक ओबीसी राजकीय आरक्षणाच्या अनुषंगानं पार पडलेली आहे. सविस्तर उदय, याबद्दल काय सांगता येईल? ओबीसी आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक सह्याद्री अतिथीगृह इथं पार पडलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडलेली आहे. ओबीसी नेते आणि काही मंत्री ओबीसी समाज ते या बैठकीला आवर्जून उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये 8 फेब्रुवारी रोजी सुप्रीम कोर्टामध्ये जो निकाल देणार आहे त्या संदर्भातची पूर्वतयारी राज्य सरकारने केलेली आहे. त्या संदर्भातली महत्त्वाची चर्चा चाललेली आहे. राज्याचे मुख्य कायदेविषयक सल्लागार जे आहे ते देखील या बैठकीला उपस्थित होते. अटॉर्नी जनरल जे आहेत ते देखील कुंभकोणी सर हे देखील उपस्थित होते आणि त्याचबरोबर इतर सल्लागार जे आहेत ते देखील उपस्थित होते. मुख्य करून 8 फेब्रुवारीला जो निकाल लागणार आहे त्या निकालासाठी राज्य सरकारने काय तयारी केलेली आहे, ज्या काही लूप होल्स आहेत, ज्या काही चुका आहेत त्या पुन्हा त्याची पुनरावृत्ती होता कामा नये या दृष्टिकोनातून महत्त्वाची चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर इम्पेरिकल डाटा जो केंद्र सरकारने दिलेला नाही आहे, राज्य सरकार त्या संदर्भात काय तयारी करते आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी राज्य सरकारकडे काय सांख्यिकी माहिती उपलब्ध असणार आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आणि ओबीसी समाजाच्या संदर्भातल्या त्या संदर्भातली महत्त्वाची माहिती जी आहे या बैठकीमध्ये सादर करण्यात आली. आणि त्याचबरोबर जर राज्य सरकार स्वतः इम्पेरिकल डाटा जो आहे सर्व्हे करून जर गोळा करत असेल त्याला किती वेळ लागेल, कारण त्याची सुरुवात राज्य सरकारने ऑलरेडी केलेली आहे, तर ती सांख्यिकी माहिती जी आहे ती कधीपर्यंत मिळेल या संदर्भातली माहिती घेण्यात आली. मात्र मुख्य करून 8 फेब्रुवारी रोजी जो
निकाल लागणार आहे त्या निकालासंदर्भात राज्य सरकारची पूर्वतयारी जी आहे त्या संदर्भात ही महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती मिळते. बिलकुल उदय, आणि सोबतच आपण पाहिलं तर ओबीसी मंत्री जे आहेत विजय वडेट्टीवार काँग्रेसचे नेते आहेत, नाराजी त्यांनी व्यक्त केली होती. समन्वयाचा कुठेतरी अभाव आहे की काय, एकंदरीत त्यांच्या बोलण्यातनं हे जाणवत होतं. या बैठकीच्या अनुषंगानं त्यांची नाराजी आता दूर झाली असं म्हणायचं का? खरं जरी बैठक झाल्यानंतर ओबीसी नेते या संदर्भात बैठकीसंदर्भात बोलतील असं सांगितलं जात होतं. मात्र प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे कोणीही नेते किंवा कोणी मंत्री या संदर्भात कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत नाहीये. न्यायप्रविष्ट असल्यामुळे आम्ही आता बोलत नाहीये. मात्र निकाल लागल्यानंतर आम्ही बोलू. निकालाच्या संदर्भातच म्हणजे सर्वोच्च न्यायालयात सध्या न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे त्या संदर्भातची पूर्वतयारी राज्य सरकारची काय आहे त्या संदर्भात आमची महत्त्वाची चर्चा झाली असं सांगण्यात आलेलं आहे. बिलकुल उदय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या बैठकीच्या अनुषंगानं ज्या काही अपडेट्स येतील सातत्यानं त्या अपडेट्स घेण्याचा आपण प्रयत्न करूया. यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहूया. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची जीभ पुन्हा एकदा ठसरलेली आहे. काही दिवसांपूर्वी मोदी नावाचा गुंड हे त्यांचं एक विधान वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं होतं. आता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. ज्यांची बायको पळते त्यांचं नाव मोदी ठरतं असं विधान नाना पटोले यांनी केलेलं आहे. आणि यामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांची कशी हालत झालेली आहे ती आपल्याला माहिती आहे. लोक हसतात बीजेपीवाल्यांवर की त्याची बायको पळते त्याचं नाव मोदी ठरतं. असं हे झाल्यानंतर आता काय बाकी राहिलेलं आहे? अशा प्रकारची टीका करणं हे विकृत मानसिकतेचं लक्षण असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. तसंच ज्यांचं लग्न झालं नाही त्यांना काय बोलाल असा सवालही त्यांनी केला. मला वाटतं नाना पटोलेंची वक्तव्य विकृत मानसिकतेनं येत आहेत. काँग्रेसनं त्यांना आवरण्याची आवश्यकता आहे. कारण वैभवशाली परंपरा असणारा काँग्रेसचा प्रदेशाध्यक्षांच्या कारकिर्दीत नानांच्या राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करताना त्या ठिकाणी ते दिसत आहेत. आणि मला वाटतं ज्यांची बायको पळून जाते त्यांना जर आपण मोदी म्हणत असाल अशा प्रकारची विकृत टीका करणार असाल तर ज्यांचं वेळेत लग्नच होत नाही त्याला आपण काय म्हणणार आहात यावर जरा मतप्रदर्शन करा. नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतायत. राज्यभरात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे. पुण्याच्या अलका टॉकीज चौकात भाजपनं पटोले यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन केलं. तर मुंबईत प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं. सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांच्यावर गुन्हा का दाखल करत नाही असा सवाल भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला. नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला बीडमध्ये जोडे मारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल पटोले यांनी दुसऱ्यांदा आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. भाजपच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. यावेळेला नाना पटोलेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. परभणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात भाजपनं नाना पटोले यांच्या पुतळ्याचं दहन केलं. यावेळेला नाना पटोले यांनी परभणीमध्ये येऊन दाखवावं, त्यांना भाजप आपली ताकद दाखवून देईल असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला. नाना पटोले यांच्या पुतळ्याचं दहन परभणीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं. यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. नाना पटोले यांनी परभणीमध्ये येऊन दाखवावं, भाजप कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवतील असं यावेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आता संतप्त पडसाद उमटताना दिसतात. नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलंय. छापरू नगर भागात हे आंदोलन झालं. नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केली जाणारी चुकीची वक्तव्य खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा सुद्धा यावेळेला देण्यात आला.
बडबड करतात त्यांची बुद्धी गाढव बुद्धी असते आणि ज्यांची बुद्धी गाढव बुद्धी असते त्यांचं नाव नाना पटोले असतं. आमच्याकडे सगळ्या गाढवांचं नाव नाना पटोले. आमदार नितेश राणे आज अचानक कणकवली पोलीस ठाण्यात हजर झाले होते. काही तास चर्चा झाल्यानंतर नितेश राणे पोलीस ठाण्यातून निघून गेले. मात्र अचानक ते पोलीस ठाण्यात हजर झाल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाणही आलं. दरम्यान संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यावर कणकवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे. या संदर्भातच अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयानं नाकारल्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केलेला होता. मात्र त्या ठिकाणीही दिलासा न मिळाल्यानं नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आणि याबाबतची सुनावणी 27 जानेवारीला होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. मात्र यावेळेला कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचं कारण नसल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी ट्विट करत दिली आहे. शरद पवार यांनी या संदर्भातलं एक ट्विट केलेलं आहे. हे ट्विट नेमकं काय पाहूया. माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचं कोणतंही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. तब्येतीसाठी सुयश चिंतलं. मी त्यांचा आभारी आहे. अशा आशयाचं ट्विट शरद पवार यांनी केलेलं आहे. महाराष्ट्राची खबर बातमध्ये वेळ झाली. आणखीन एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. इसका नाम सुन के फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है. मैं झुकेगा नहीं. छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आणि यावरून महिन्याभरानंतर 3 रिक्षा चालकांनी 4 तरुणांना बेल्ट दांडका आणि लाथाबुक्क्यांनी या दोघांना मारहाण केलेली आहे. व्हिडिओ केला म्हणून तरुणांना भर दिवसा पट्ट्यानं बेदम मारहाण करण्यात आली. 3 दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ शूट करून तो या 3 गुंड रिक्षा चालकांनी व्हायरल केला. दरम्यान पोलिसांनी या 3 रिक्षा चालकांना अटक केलेली आहे. यूपी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक होते. या बैठकीत 5व्या, 6व्या आणि 7व्या टप्प्यातील उमेदवारांच्या निवडीवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, प्रदेश सरचिटणीस सुनील बन्सल, उपमुख्यमंत्री तसंच निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि सहनिवडणूक प्रभारी अनुराग ठाकूर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारकडून देशाची संस्कृती, संस्कार आणि अनेक महान व्यक्तींचं कार्य पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यांनी तेव्हा केलेल्या चुका आम्ही सुधारतोय अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलीग्राम प्रतिमेच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात अनेक मंत्री सहभागी होणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून 2021 आणि 22 साठी पुरस्कार विजेत्यांना डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केली जाणार आहेत. राजधानी दिल्लीमध्ये राजपथावर परेडची जोरदार रिहर्सल झाली. यावेळी नौदलाच्या बँडनं मोनिका ओ माय डार्लिंग या गाण्याची धून वाजवली असून परेडमध्ये सहभागी जवानांनी त्यावर ठेका धरला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
राजधानी दिल्लीत 122 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून आजपासून येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. धुकं आणि पावसामुळे थंडीपासून नागरिकांना दिलासा मिळाला नाही. अशातच आठवडाभर कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. देशाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. कोलकाता इथं 6 दिवसांमधील 80% नमुन्यांमध्ये ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट BA.2 आढळून आलाय. 22 ते 28 डिसेंबर दरम्यान जिनोम सिक्वेन्सिंगसाठी हे नमुने पाठवण्यात आले होते. केवळ जिनोम सिक्वेन्सिंगच्या माध्यमातूनच त्याची लागण झाली आहे की नाही हे कळू शकतं. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग समूह संसर्गाच्या टप्प्यात आला असल्याची माहिती एन्साकॉगनं प्रसिद्ध केली. या कम्युनिटी स्प्रेडमुळे अनेक महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याची माहिती अहवालात मांडण्यात आली आहे. या समूह संसर्गाचा प्रभाव दिल्ली आणि मुंबईमध्ये अधिक असल्याचं या अहवालात म्हटलंय. गेल्या वर्षी सुरू झालेली कोरोना विषाणू विरुद्ध लसीकरण मोहीम आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही मोहीम मार्चपर्यंत पूर्ण होऊ शकते असा अंदाज आहे. मात्र पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या सिरो सर्वेक्षणाच्या निकालानंतरच कोणताही निर्णय घेतला जाईल. यामध्ये थर्ड वेव्ह इन्फेक्शन आणि सामूहिक लसीकरणानंतर किती टक्के लोकांमध्ये कोरोनाचे अँटीबॉडीज आहेत याची माहिती मिळणार आहे. गेल्या वर्षी 16 जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू झाली असून आतापर्यंत 162 कोटींहून अधिक डोस देण्यात आले. देशात गेल्या 24 तासात 3,06,000 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 439 कोरोना रुग्णांचा काल मृत्यू झालाय. गेल्या 24 तासात 2,43,000 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्यानं दिलासा मिळालाय. मात्र रुग्णसंख्या जरी कमी झाली असली तरी नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. राज्यात कोरोनाचे 40,000वर नवे रुग्ण आढळले असून रुग्णसंख्येमध्ये काहीशी घसरण झाल्यानं दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 40,805 नव्या रुग्णांचं निदान झालंय तर एका दिवसात 44 रुग्णांचा मृत्यू झालाय. काल दिवसभरात 27,377 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. एक ब्रेकिंग न्यूज यानंतर आपल्यापर्यंत येते ती पाहूया. मुंबई महानगरपालिकेमध्ये 300 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आता केला गेलेला आहे आणि रस्ते व्यवहारात घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे नेते मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. कंत्राटाची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. चौकशी जर झाली नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा सुद्धा मिहिर कोटेचा यांनी आता दिलेला आहे. अतिशय गंभीर स्वरूपाचा हा आरोप आहे. मुंबई महानगरपालिकेत 300 कोटींचा गैरव्यवहार झालाय, रस्ते व्यवहारात घोटाळा झालाय असा आरोप भाजपचे नेते मिहिर कोटेचा यांनी केलेला आहे. आपल्यासोबत भाजप आमदार मिहिर कोटेचा, त्यांच्या हातामध्ये पत्रक देखील आहे. सर, काय सांगाल, तुमचा काय नेमका आरोप आहे? 2018ला बोरीवलीचा कोरा केंद्र परिसरात फ्लायओव्हर ब्रिज बांधण्याची 129 कोटी रुपयांचा कंट्रॅक्ट हे MEPL अँड स्पेको संयुक्तपदी यांनी घेतला होता आणि त्यांना देण्यात आला होता. 2 वर्षात हा काम संपवणं गरजेचं होतं, निविदामध्ये मेन्शन होतं. पॅन्डेमिकमुळे झालं नाही आणि त्यानंतर एक रिपोर्ट आली की इकडे आपण जर अतिरिक्त कामं वाढवली त्या ब्रिजमध्ये आणि कॉन्सेप्च्युलाइज करून त्याला डिझाईन चेंज करण्यात आली तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आणखी आपल्याला सोडवता येणार. आता मुळात 129 कोटीचा कंट्रॅक्ट ट्रॅफिक कोंडी सोडवण्याचं कारण देऊन त्याचा 400% वाढ करणं, एकंदरीत 300 कोटी रुपये रक्कमाची वाढीव त्याच जेवी कंपनी MEPL आणि स्पेकोला त्यांनी काम दिलं. आता याचाच मुळात महानगरपालिकेचे आयुक्त यांचा सर्क्युलर आहे, परिपत्रक आहे की एखादी निविदा मध्ये आपण जे कंट्रॅक्ट देतो त्या कंट्रॅक्टामध्ये 15% व्हेरिएशन असेल, अर्थात 15%चा अतिरिक्त काम निघाला तर विना निविदा तुम्ही त्याच कंट्रॅक्टदारला देऊ शकता. तर ह्या पर्टिक्युलर केसमध्ये 400%ची वाढीव आहे. जे मुळात जो काम होता तो 129 कोटीचा आणि वाढीव काम 300 कोटीचा, एकंदरीत 429 कोटी रुपयाचं काम आता या ब्रिजवरती आपण पैसे खर्च करणार आहोत. आणि याचात मोठा भ्रष्टाचार आहे.
कारण विना निविदा आपण 300 कोटीचा कामच कसं देऊ शकतो. आणि म्हणून मी सहआयुक्त दक्षता विभाग यांना माझं पत्र दिलेलं आहे की आपण मला कळवावं की या कामात महानगरपालिका आयुक्तांनी जो परिपत्र काढला होता त्याचं उल्लंघन झालेलं नाही का, आणि काय आधारावरती आपण हे 300 कोटी रुपयाचं कामची वाढीव याला तो मान्यता देण्यात आली आणि विना निविदा त्याच कंत्राटदाराला देण्यात आला. हे हेतू पुरस्पर कंत्राटामध्ये 400% वाढ आहे तरी निविदा काढण्यात आलेली नाही आहे. हे नेमकं करतंय कोण आणि याचा लाभ नेमका कुणाला मिळतोय? हे बघा, हे आता स्टँडर्ड मोडस ऑपरेंडी झालेली आहे की एकंदरीत ज्यावेळी त्यांना माहीत असतो को काम मोठा आहे, समजा 425, 430 कोटीचं काम असेल, तर जे मोठ्या कंपन्या आहेत ते सर्व बिडिंगसाठी येतात. ओके. आणि म्हणून त्यांना दूर ठेवण्यासाठी आधी त्यांनी 129 कोटी रुपयाचं काम काढलं आणि त्यानंतर 2 वर्षाने त्याच कामामध्ये 300 कोटी रुपयाची वाढ केली. आणि याचात सत्ताधारी पक्ष यांच्या खिशात शेकडो कोटी रुपये घालण्याचा हा कारस्थान आहे. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. कोरोनाच्या लसीसंदर्भात एका संशोधनात महत्त्वाचा निष्कर्ष हाती आलाय. नागपूरमधल्या पॉझिटिव्ह रुग्णांमधील 65% रुग्णांनी लस घेतलेली नव्हती. त्यामुळे लस घेतली नाही तर कोरोना संसर्ग होण्याचा धोका वाढतो, हेच यातून स्पष्ट होताना दिसतंय. सध्या नागपूरमध्ये लसीचा पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 98% इतकी आहे, तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 65% इतकी आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लस घेणं गरजेचं असल्याचं या एकंदरीतच संशोधनामधून स्पष्ट होत आहे. नागपूरमधल्या आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमधील 65% रुग्णांनी कोरोनाची लसच घेतलेली नव्हती असं संशोधनात आता समोर आलेलं आहे. त्यामुळे लस घेतली नाही तर कोरोना संसर्गाचा धोका वाढतो असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. नागपूरमध्ये पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या 98% इतकी आहे, तर दुसरा डोस आतापर्यंत 65% नागरिकांनी घेतलेला आहे. कोरोनाचा धोका जर टाळायचा असेल तर लस घेणं किती महत्त्वाचं आहे हे या संशोधनातनं, अभ्यासातनं आता समोर येताना दिसतंय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. तुषार, तब्बल 65% रुग्णांनी लस घेतली नव्हती आणि त्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय असं संशोधनाच्या माध्यमातून, अभ्यासाच्या माध्यमातून आता समोर येताना दिसतंय. तुषार, सविस्तर याबद्दल काय सांगाल? निश्चित जे संशोधन पुढे आलंय ते 1 डिसेंबर ते 21 जानेवारीच्या दरम्यानमध्ये 384 नमुन्याची तपासणी केली. नागपूरच्या वेगवेगळ्या रुग्णालयांमधले हे सर्व रुग्ण होते जे कोविड पॉझिटिव्ह आले होते आणि भरती होते. त्यामध्ये अशी बाब पुढे आली की जवळपास 65% असे रुग्ण होते ज्यांनी कोरोनाची एकही लस घेतली नव्हती आणि ते पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची वेळ आली. म्हणजे जे रुग्ण पॉझिटिव्ह आले, ज्यांना रुग्णालयामध्ये भरती करण्याची गरज पडली नाही किंवा ज्यांना सिम्पटमच आले नाही असे रुग्ण होते ज्यांनी 2ही लसी घेतलेल्या होत्या. त्यामुळे लस घेतल्यानंतर जो फायदा रुग्णांना मिळाला किंवा एक जे सुरक्षा मिळाली लसीकरणाच्या माध्यमातून, तर ते या संशोधनामध्ये स्पष्ट झाले की ज्या लोकांनी लसीकरण केलं नव्हतं त्या लोकांनाच रुग्णालयामध्ये भरती होण्याची वेळ आलेली आहे. सध्या नागपूरचा जर काही एकूण लसीकरणाचा विचार करायचा झाला तर 98% नागरिकांनी पहिला डोस घेतलेला आहे, तर 64% नागरिकांचा हा दोन्ही डोस झालेला आहे. म्हणजे अजूनही नागपूरमध्ये जवळपास 36% नागरिक आहे की ज्यांचा दुसरा डोस पूर्ण व्हायचा आहे. पण एक महत्वाचं संशोधन या गोष्टीमध्ये पाहायला मिळालं की ज्या लोकांनी लसीकरणच केलं नाही, पहिला डोस असो किंवा दुसरा डोस असो, ज्यांनी घेतलाच नाही ते जास्त धोक्याच्या पातळीवर या तिसऱ्या लाटेमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रशासनाकडनं वारंवार आवाहन केलं जात आहे नागरिकांना की ज्यांचा लसीकरण घेतलं नसेल त्यांनी लसीकरण करावं. आणि तुषार, आपण पण सातत्यानं हेच आवाहन करत असतो नागरिकांना की ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेतली तर जो कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे तो टाळला जाऊ शकतो. पुढची बातमी बघूया. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग समूह संसर्गाच्या टप्प्यात आल्याची माहिती इन्साकॉगनं प्रसिद्ध केलेली आहे. या कम्युनिटी स्प्रेडमुळे अनेक महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याची माहिती सुद्धा इन्साकॉगच्या अहवालात लिहिली गेलेली आहे. या अहवालात ओमायक्रॉनच्या संसर्गाबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. ओमायक्रॉनचा उपप्रकार BA.2 च्या रुग्णांची संख्या देशात लक्षणीयरित्या वाढत असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय.
या समूह संसर्गाचा प्रभाव दिल्ली आणि मुंबई या 2 शहरांमध्ये अधिक असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलंय. ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेले आहेत. संसर्ग क्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या BA.2 या उपप्रकाराचेही अनेक रुग्ण देशात आढळल्याचं या अहवालात म्हटलं गेलं आहे. मुंबई शहरात ओमायक्रॉनचं प्रमाण सुमारे 88% असल्याचं आता समोर आलेलं आहे. रुग्ण संख्या ओमायक्रॉन बाधित तब्बल 88% ही मुंबईतली असल्याचं समोर आलंय. डेल्टा आणि डेल्टाच्या उपप्रकारांचं प्रमाण सुमारे 10% असल्याचं कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेमध्ये केलेल्या जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांच्या अहवालातनं आता स्पष्ट झालंय. एकूण 363 रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आलेली होती. त्यापैकी जवळपास 320 जणांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं समोर आलंय. मुंबईतली तिसरी लाट ओसरतीये. गेल्या महिन्याभरात मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या 20,000पर्यंत गेली तरी मृतांचं प्रमाण वाढलेलं नाही. तसंच रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतं. मुंबईत आलेली तिसरी लाट ओमायक्रॉनमुळेच आल्याचं या अहवालावरून स्पष्ट झालंय. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि ज्यांनी अजूनही लस घेतली नसेल त्यांनी लस घ्या. बघत रहा न्यूज 18 लोकमत.